मुंबईतील फोर्ट परिसरातील DN रोडवरील हुतात्मा चौक येथे महापालिकेच्या वतीने वाहन चालकांसाठी निशुल्क वाहनतळ सेवा दिली जात असतानाच या ठिकाणी अनधिकृतपणे कार पार्किंग चालवली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। मध्य प्रदेशातील 2 तरुणांनी हे वाहनतळ ताब्यात घेऊन खासगी वाहन चालकांकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल केल्याचं समोर आलं असून या प्रकरणी महापालिकेने संबंधित दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। महापालिकेने यापूर्वी हुतात्मा चौकेतील वाहनतळ काढून घेऊन तेथे निशुल्क सेवा सुरू केली होती। मात्र असे असतानाही 2 व्यक्ती या ठिकाणी वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचं निदर्शनास आलं। या व्यक्तींकडे व्हॅलेट टॅग नावाच्या पार्किंग पावत्या आढळून याबाबत महापालिकेच्या मुकादमांनी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली। विशेष म्हणजे निशुल्क सेवा असतानाही या दोघांकडून प्रति तास 150 रुपये आकारले जात होते। यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून प्राथमिक चौकशीत हे दोघेही 18 वर्षांचे असल्याचं निष्पन्न झालंय। ते सध्या पंजाब ग्रिल हॉटेल समोरील पदपथावर राहत असून मूळचे मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।